आम्ही केटीपट्टी शाळेमधून आलो कॉलेजमधून आणि इथं म्हणजे तुमच्या गावात सर्वे चालू होता. सर्वे करत असताना तुमच्या गावात असं वाटलं की जी छोटी छोटी रोजच्या होणारे आजार असतात दैनंदिन जीवनामध्ये ते आजार खूप दिसून आले तुमच्या गावामध्ये. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला थोडं जी आजार होणार आहेत छोटे छोटे आजाराची लक्षणं हे ते जे असतात ना त्याची लक्षणं ओळखायची कशी ओळखायची जी लक्षणं तुमच्या अंगात दिसायला लागली त्यात आम्हाला लक्षणं दिसायला की तुम्ही दवाखान्यात जाऊन त्याची ट्रीटमेंट किंवा इलाज करण्यासाठी तिथे लक्षणं ओळखण्यासाठी तुम्हाला आम्ही सूचना देणार आहोत. ते लक्षणं काय काय असू शकते म्हणजे प्रत्येक जी काही यायचं आजार आहे कुठलाही आजार असतो त्या आजाराची लक्षणं वेगवेगळी असते. कुठले कुठले लक्षणं असतात मानसिक त्रास होत असते म्हणजे कसं समजा आता एक माणूस असं टेन्शन असतं डिप्रेशन असतं टेन्शन म्हणजे एखादा मानसिक ताणतणावामध्ये जर असेल त्याच्या घरचं कंडिशन जर थोडं खाली वगैरे असेल तर ते मानसिक त्रास होत असते त्याला. पुन्हा झोपेमध्ये बदल होत असते त्याच्यामध्ये. पुन्हा शारीरिक बदल म्हणजे कसं होणार बदल कसे होणार म्हणजे ते असं वेगळं म्हणजे वेगळं वागायला करण्यात म्हणजे तुम्ही सगळे एकत्र बसून बोलत बसतात पण ते ज्याला काय वाटायला लागले शारीरिक बदल झाले ते माणूस त्यांच्यापेक्षा दूर जाऊन बसणार असं त्याच्यामध्ये बदल येत होते. त्याला असं डॉक्टरकडे जायचं असे काही बदल दिसले घरामध्ये छोट्या लहान मुलांमध्ये बदल दिसले त्यांना हे दाखवायचं म्हणजे कुठले असतेला डिप्रेशन म्हणजे ते मानसिक त्रास असणं. पुन्हा अंगामध्ये पाण्याची कमतरता म्हणजे कमजोरी जाणून येणं. पुन्हा जसं जी लोक दारू वगैरे पितात त्यांचे हात थरथर कापणं ते अशी जी लक्षणं असतात म्हणजे आपल्याला असं दिसून येत नाहीत पटकन कळत नाही बाबा आपल्याला होईल आज काय होईल या असं त्यासाठी ओळखायचं आपण थोडी थोडी लक्षणं आली. पुन्हा आजकाल अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं त्याच्यामुळे टेन्शन हायपर टेन्शन त्याच्यासाठी त्याची लक्षणं कशात आता अटॅक यायला लागला कोणाला आपण हार्ट अटॅक म्हणतो कसं यायला लागलं तर त्याच्या आधी लक्षणं दिसते तिथं थोडे तास 2 तास अगोदर किंवा 2 दिवस अगोदर छाती दुखायला लागते त्या माणसाच्या म्हणजे डाव्या बाजूला ह्या साईडला छातीमध्ये दुखायला लागते. छाती दुखायला लागले चमकते आपण म्हणता वगैरे चमकायला लागले जळजळ करायला लागले किंवा पोटात असं गुबारे येत असते ते अशी काही लक्षणं दिसली की लगेच दवाखान्यात जायचं. झोप न लागणं ते पेशंट असं काय त्याला विचलित होऊन जाते म्हणजे कशावरच त्याचं मन लागत नाही नुसतं घाम येतं ते बोलत नाही कोणाला एकटं बसतं असं परिणाम. पण हे जास्त करून माणसांमध्ये अडचणीचं प्रमाण जास्त असतं लेडीजमध्ये थोडं कमी असतं म्हणजे असं चमकते म्हणजे शिरा गेलेला असतात त्याच्यामध्ये ब्लॉक झालेला असतं रक्त थोडंसं गोठलेलं असतं ते रक्त गोठल्यामुळं बाकीचे शरीराचे अवयव जे आहेत आपल्या अंगातले ऑर्गन्स आहेत त्याला पूर्णपणे रक्त पूर्णपणे रक्त त्यांना गेलं का ते तसं हे होतं अटॅक होऊन जाते. अशी काही लक्षणं दिसली की न काय विचार करता म्हणजे तुम्हाला वाटलं की ह्याला असं कसं असं लगेच दवाखान्यात जायचं. आता दुसऱ्या आजकालच्या जीवनामध्ये किडनीचे पण प्रॉब्लेम जास्त दिसून लागले म्हणजे इथं गेली आहे तुमच्या गावात एक 2 ठिकाणी सगळ्यांना किडनीचे प्रॉब्लेम म्हणजे बऱ्यापैकी किडनीचे प्रॉब्लेम यायला लागले आणि त्याचं किडनीचे प्रॉब्लेम होण्याचे कारण काय जास्त करून खाण्यापिण्यावर लक्ष देणं किंवा अनहायजेनिक किंवा आपलं अस्वच्छता राहणं त्याच्यामुळे पण असं किडनीचे प्रॉब्लेम व्हायला लागले. किडनीचे प्रॉब्लेम कुठलं आजार व्हायला लागला तर कसं ओळखायचं म्हणजे काय तुम्हाला असं वाटतं रेग्युलर त्रास होणे पोट दुखणे म्हणजे पोटाच्या खालच्या बाजूला असं सूज आल्यासारखं वाटणं म्हणजे असं जड वाटणं आकडून पकडणं म्हणजे असे जे काही हे आहेत असं काय दिसतं लगेच दवाखान्यात जायचं. किडनीमध्ये प्रॉब्लेम कशामुळे येतो जी किडनी जी आपले अंगात असा अवयव आहे खूप महत्त्वाचं आहे जे आपण जे आहोत जे खातो पितो त्याच्यामधून फिल्टर होऊन जे खाली आपलं बॉडी वेस्ट निघणार आहे त्याचं फिल्टर होण्याचं ती एक साधन आहे. ती साधन जर बंद पडलं तर माणसाचे सगळे बाकीचे अवयव जे आहेत ते खराब व्हायला लागते. तिथे ते अवॉइड करण्यासाठी आपण दवाखान्यामध्ये जायचं असतं बाकीचं